नमस्कार. आज आपण या ठिकाणी देशप्रेम आणि देशभक्ती या विषयावर आपण थोडक्यात या ठिकाणी बोलणार आहे. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा अनेक सूरवीर असतील, त्यांनी आपल्या जीवाचं त्या ठिकाणी आत्मबलिदान दिलं आणि त्या ठिकाणी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याला एक छोटासा किस्सा मला या ठिकाणी भगतसिंग याचा आठवतोय की ज्यावेळेस भगतसिंग फासावर जात होते त्यावेळेस त्यांची आई ढसाढसा रडत होती. मग आईचं सांत्वन करण्यासाठी त्या ठिकाणी भगतसिंग सांगत होते की मनी धीर धरी शोकावरी, मनी धीर धरी शोकावरी, जन्नी भेटेन पुन्हा 9 महिन्यांनी. एवढी प्रचंड इच्छाशक्ती होती किंवा एवढे प्रचंड देशप्रेम किंवा एवढी प्रचंड देशभक्ती त्यावेळेस जे काही स्वातंत्र्य सैनिक किंवा जे काही सूरवीर होते त्याच्यामध्ये होती. आणि ती जे काही देशसेवा आहे ती आता या ठिकाणी जे आपले सैनिक आहेत, जे सीमेवर थांबून त्या ठिकाणी रात्रंदिवस जागून त्या ठिकाणी आपल्या देशाचं संरक्षण करतायत किंवा देश सेवा करतायत. जसं सायन्स सांगतंय की 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी जे काही आपल्या मांसपेशी असतील त्या ठिकाणी जखडतात किंवा त्या ठिकाणी आपण जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. सायन्स असंही सांगतंय की ज्या ठिकाणीचं टेम्परेचर असेल ते समजा 50 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी माणूस जिवंत राहू शकत नाही. मग आपल्या सर्वांना माहिती आहे की हिमालय असेल त्या ठिकाणी नक्कीच जे काही टेम्परेचर आहे ते 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतं. आणि वाळवंट जसं की राजस्थान असेल किंवा कोणताही वाळवंट असेल त्या ठिकाणी खूप गरमी असते, खूप हीट असते आणि त्या ठिकाणी काही टेम्परेचर आहे ते नक्कीच 50 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतं. मग अशा ठिकाणी जे काही सैनिक त्या ठिकाणी राहून आपले देश सेवा करतायत, म्हणून जे काही सैनिक असतील त्यांना सांगतायत की ये भगवान के भेजे हुए फरिश्ते है. आपण या ठिकाणी एक खूप चांगलं सॉन्ग जे काही फिल्म बॉर्डर या बॉर्डर फिल्ममधून खूप चांगलं एक सॉन्ग आहे, आपण या ठिकाणी ऐकून घेऊया. गाण्याचं नाव आहे संदेशे आते हैं. हो 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 संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं कि चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगी, लिखो कब आओगी, कि तुम बिन ये घर सूना सूना है. हो 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 ए गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या. मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे. मेरे गाँव में है जो वो गली जहाँ रहती है मेरी दिलरुबा, उसे मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे. वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में मेरी बूढ़ी माँ. मेरी माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे. ए गुजरने वाली हवा जरा मेरे दोस्तों मेरी दिलरुबा, मेरी माँ को मेरा प्याम दे, उसे जाके तू ये प्याम दे. मैं वापस आऊँगा, मैं वापस आऊँगा, मैं वापस आऊँगा. ठीक आहे, तर या प्रकारे आपण जे काही संदेशे आते हैं हे सॉन्ग आपण या ठिकाणी ऐकलंय की हे जे काही मनोव्यथा आहे किंवा जे काही मनोविचार आहेत तो एक शिपाई असेल किंवा सैनिक असेल ह्याची या ठिकाणी मनोव्यथा आहे किंवा त्याने आपले जे काही विचार असतील ते विचार या गाण्याच्या माध्यमाने व्यक्त केलेले आहेत.
तर नक्कीच आपण ही जे काही देशप्रेम असेल किंवा देशभक्ती आहे ते आपण आपल्या मनामध्ये उतरवायचे आहे आणि आपण आपल्या देश हितासाठी किंवा आपल्या समाजाच्या हितासाठी किंवा समाज कल्याणासाठी आपण आपल्या ज्या प्रकारे जमेल आपण त्या पद्धतीने नक्कीच खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न करायचा आहे आणि जे आपलं थोडंसं काही कर्तव्य असेल ते नक्की आपण देश सेवेसाठी किंवा आपण आपल्या देश हितासाठी करायचं आहे. धन्यवाद.